वेलकम बॅक टू एलियानास किचन। तर आज आपण अजिबात तेलकट न होणारी अगदी झटपट 15 ते 20 मिनिटात बनवून होणारी चकलीची रेसिपी पाहत आहोत। तर आज आपण मसाला बटर चकली बनवत आहोत। कोणतीही पूर्वतयारी न करता बिना भाजणीची ही चकली बनवून तयार होते। तर यासाठी मी 2.5 कप पाणी घेतलेलं आहे। तर ज्या कपाने पाणी मोजणार आहे त्याच कपाने बाकीचं साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये काही आपल्याला मसाले घालायचे आहेत। यामध्ये चवीपुरतं मीठ, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे, 2 मोठे चमचे तीळ घालायचे आहेत। तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा ओवा घालायचा आहे, त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि 2.5 चमचे साजूक तूप घालायचं आहे। याऐवजी तुम्ही मेल्टेड बटर घालू शकता। तर जेवढे कप पाणी तुम्ही घेणार आहेत तेवढे चमचे तूप आपल्याला घ्यायचं आहे। तर या ठिकाणी 2.5 कप पाणी घेतलं होतं म्हणून 2.5 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। आता यामध्ये 2 कप तांदूळाचं पीठ घालायचं आहे। पीठ घातल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून हे पीठ आपल्याला ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या पीठामध्ये गुठळ्या राहता कामा नाही याची काळजी घ्यायची। तर पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। एक 5 ते 7 मिनिटं मला लागले। आता झाकण ठेवून हे पीठ आपल्याला एक 10 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे। 10 मिनिटांमध्ये उकड मस्त वाफ बसलेली आहे। आता त्याच पॅनमध्ये मी हे पीठ मळणार आहे। स्मॅशरने सुरुवातीला पीठ छान स्मॅश करून घ्यायचं आणि हाताला सोसवेल असं पीठ झालं की हे व्यवस्थित मळून घ्यायचं। गरज असेल तर पाण्याचा हात लावू शकता, पण आपण जे पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे एवढ्यामध्ये परफेक्ट हे पीठ मळून तयार होतं। थोडासा पिठाचा गोळा हातावर असा मळून घ्यायचा, कुठे क्रॅक वगैरे पडतात का पाहायचं। तर आपलं पीठ परफेक्ट मळलेलं आहे, अजिबात क्रॅक वगैरे पडलेले नाही आहेत। पीठ साईडला ठेवूयात आणि मोल्ड तयार करूयात। जर तुमच्या पिठाला क्रॅक वगैरे पडत असतील तर थोडासा पाण्याचा हात लावून पुन्हा हे पीठ मळून घेऊ शकता। तर आपला चकलीचा मोल्ड तयार झालेला आहे। यामध्ये आपल्याला पिठाचा गोळा करून घालायचा आहे आणि चकलीचा मोल्ड बंद करून घ्यायचा आहे। तर चकली सोडण्याची देखील मी झटपट पद्धत तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। तर अशा मी छोट्या छोट्या प्लेट घेतलेल्या आहेत, याला तेल लावलेलं आहे आणि चकलीच पाडायची आहे। तर चकली किती काटेदार पडत आहे तुम्ही पाहू शकता। एकही कडी ह्याची तुटत नाही आहे, म्हणजे आपलं जे पीठ आहे ना एकदम परफेक्ट मळून तयार झालेलं आहे आणि परफेक्ट प्रमाण आहे। तर चकली काय सुंदर पडलेली आहे तुम्ही पाहू शकता। एकही याची साखळी मोडलेली नाही। तर याचं आतलं आणि बाहेरचं टोक व्यवस्थित पॅक करून घ्यायचं। तर एकूण एक चकली एकदम काटेदार अशी झालेली आहे। तर अशाच प्रकारे ना आपण ह्या बॅचमधल्या चकल्या पाडून घेऊयात। तर आता चकलीसाठीचं तेल कसं गरम असावं हे देखील खूप महत्त्वाचं आहे। तर थोडंसं पिठाचा गोळा टाकायचा आहे आणि तो असा वरती आला आणि करपला नाही, म्हणजे तेल आपलं परफेक्ट गरम आहे। तर आता काय करायचं, ही चकल्या आहेत ना त्या झाऱ्यावर घ्यायच्या आणि अशा तेलामध्ये सोडायच्या, म्हणजे हाताला चटका देखील लागत नाही। तर हे पाही प्लेट ह्या झाऱ्यावर अशी उलटी करायची आणि तो झाऱ्या तेलामध्ये सोडून द्यायचा, म्हणजे हाताला चटका लागत नाही। चकली टाकल्या अजिबात चकलीला चमचा लावायचा नाही। थोडेसे बुडबुडे कमी झाले की चकली आलटत पलटत आपल्याला छान एक 5 ते 7 मिनिटं अगदी लो फ्लेमवर तळून घ्यायची आहे। चकली पूर्ण तळाला जाऊन बसली की चकली तेलातून काढायची आणि थोड्या वेळ चाळणीवर ठेवायची, म्हणजे ह्याचं एक्स्ट्रा तेल पूर्णपणे निघून जातं। तर अशाच प्रकारे ना मी इतर देखील चकल्या तळून घेते। तर एवढ्या प्रमाणामध्ये ना साधारणतः 30 ते 35 चकल्या बनवून तयार होतात आणि ह्या चकल्या ना खरोखर एकदम खमंग, खुसखुशीत, पोकळ, काटेदार चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत। फक्त आणि फक्त तांदळाचं पीठ वापरून ह्या चकल्या बनवलेल्या आहेत, एकदम अप्रतिम लागतात। जेव्हा केव्हा तुम्हाला चकली खायची इच्छा झाली असेल ना, तर खायची इच्छा झाल्यापासून आणि हातात चकली येईपर्यंत अगदी 15 ते 20 मिनिटं लागतात। तर ही इन्स्टंट चकली, महिनाभर कुरकुरीत राहणारी चकली नक्की करून पहा। माझ्या या पद्धतीने एक चकली तुम्हाला दाखवते पहा। चकली किती काटेदार झालेली आहे आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे। तर एक चकली मी तुम्हाला या ठिकाणी तोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल, आवाज तुम्ही ऐकू शकता। तर चकलीच्या आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की चकली किती खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे। तर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि एलियानास किचनला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग अँड टेक केअर।